ऑगस्ट 2025. हो, 29 ऑगस्ट ही तारीख महाराष्ट्राच्या इतिहासात लक्षात ठेवली जाणार आहे. कारण लाखो नाही तर करोडोंच्या संख्येनं मराठा समाज मुंबईच्या रस्त्यावर उतरलाय. राजधानी ठप्प झाली आहे, वाहतूक विस्कळीत झाली आहे. पण प्रश्न इथे असा उभा राहतोय की जरांगेंनी आंदोलनासाठी 29 ऑगस्ट हीच तारीख का निवडली? चला याबद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून बोलूयात. नमस्कार, मी संजना. कट टू कट मध्ये आपलं स्वागत. मराठा समाजाच्या मागण्या मान्य करा असा इशारा देत मनोज जरांगे मुंबईत पोहोचलेत. 2024 मध्ये ही ते मुंबईकडे निघाले होते, पण वाशीमधूनच माघारी फिरले. मात्र यावेळी चित्र वेगळं आहे. लाखोंच्या संख्येनं मराठा समाज मुंबईत पोहोचलाय आणि संघर्षाचं प्रतीक असणाऱ्या आझाद मैदानावर एकवटलाय. पण प्रश्न असा उभा राहतो की 29 ऑगस्टच का? कारण ही तारीख फक्त कॅलेंडरवरली तारीख नाहीये, कारण गेल्या 2 वर्षापासून महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटलेला आहे. 29 ऑगस्ट 2023 म्हणजे याच दिवशी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांनी उपोषणाची ठिणगी पेटवली आणि त्या दिवसापासून मराठा समाजाचा संघर्ष नवा वळण घेत गेला. गावोगावी जिल्ह्यातून आंदोलनं झाली, लाखोंची गर्दी जमली आणि सरकारवर सतत दबाव टाकला गेला. मुंबईला जाऊन GR ही घेण्यात आला, पण 2 वर्ष उलटूनही प्रश्न सुटलेला नाहीये. म्हणूनच 29 ऑगस्ट 2025 ही तारीख मराठा समाजानं ठरवली. कारण ही फक्त चळवळीची वर्षपूर्ती नाहीये, तर 2 वर्षाच्या लढ्याचं प्रतीक आहे. या दिवशी करोडोच्या संख्येनं समाज मुंबईत उतरलाय, ज्याप्रमाणे 2 वर्षापूर्वी उतरला होता. राजधानी ठप्प झाली आहे, रस्ते जाम झाले आणि सरकार समोर पुन्हा एकदा आरक्षणाचा प्रश्न तीव्रतेनं उभा टाकलाय. 29 ऑगस्टची निवड करण्यामागे अजून एक रणनीती आहे. पावसाळी अधिवेशन संपले, गणेशोत्सव सुरू आहे, तसंच निवडणुकीचं राजकारणही उभं आहे. अशा वेळी लाखोंचा मोर्चा राजधानीत आणणं म्हणजे थेट सरकारला घरण्याचा प्रयत्न. म्हणजेच 29 ऑगस्ट 2025 हा केवळ आंदोलनाचा दिवस नाहीये, तर 2 वर्षाच्या संघर्षाचं प्रतीक आहे आणि सरकार समोर उभा केलेला एक निर्णायक इशारा. जरांगेंचं आंदोलन हे काही अचानक सुरू झालेलं नाहीये. मनोज जरांगे गेल्या 15 वर्षापासून मराठा आरक्षणासाठी जीवाचं रान करतायत. आता सुरुवातीपासून त्यांच्या आंदोलनाचे आपण लढे पाहूयात, म्हणजे उपोषण कधी केव्हा केलं हे पाहूयात. मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्ट 2023 ला पहिलं उपोषण सुरू केलं. 14 सप्टेंबर 2023 पर्यंत अर्थात एकूण 17 दिवसांच्या कालावधीमध्ये त्यांचं उपोषण सुरू होतं. दुसरं उपोषण मनोज जरांगेंनी केलं ते म्हणजे 25 ऑक्टोबर 2023 ते 2 नोव्हेंबर 2023 पर्यंत 8 दिवसांचं हे दुसरं उपोषण. 48 तासांचा अल्टिमेटम त्यांनी सरकारला दिला होता. सरकारचे प्रमुख नेते भेटीला आले आणि जरांगेंनी आंदोलन सोडलं. 20 जानेवारी ते 27 जानेवारी 2024 पर्यंत केलेलं 8 दिवसांचं उपोषण हे त्यांचं तिसरं उपोषण होतं. याच दरम्यान अर्थात तिसऱ्या उपोषणावेळी 26-27 जानेवारीला मनोज जरांगेंनी मुंबई गाठली. जरांगेंनी अख्खी मुंबई ठप्प केली. यावेळी जरांगेंनी सरकारला निर्णय घेण्यास भाग पाडला, GR काढायला लावला. वाशीमध्येच असताना तेव्हाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जरांगेंच्या भेटीला आले, GR त्यांच्या हातात सोपवला आणि मग मराठा आरक्षण संपलं, मराठा आरक्षण आता मिळालं असं सगळ्यांना वाटलं होतं. मात्र सरकारनं दिलेलं आश्वासन पाळलं गेलं नाही असा आरोप करत जरांगेंनी पुन्हा उपोषणाला सुरुवात केली. यानंतर लोकसभा निवडणुका पार पडल्या आणि मराठा आरक्षणाचा परिणाम निवडणुकीत दिसून आला. अनेक मराठी खासदारांचा पराभव झाला. नकळत याचा फायदा आघाडीलाही झाला आणि युतीचे खासदार मोठ्या प्रमाणात पराभूत झाले. तरीही सरकारनं मराठा आरक्षणावर किंवा या मागण्यावर काही तोडगा काढला नाही. मग लोकसभेचा निकाल लागल्यानंतर मनोज जरांगेंनी चौथं उपोषण 8 जून 2024 ते 13 जून 2024 या कालावधीत त्यांच्या गावी म्हणजेच अंतरवाली सुरू केलं. 5वं आंदोलन 20 जुलै 2024 ते पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसले होते. यावेळी जरांगे यांचे 5वे उपोषण 5 दिवस सुरू होते. पण उपोषणात तब्येत खालावत चालल्याने जरांगे यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना बळजबरीनं सलाईन लावलं होतं आणि मग ते उपोषण स्थगित करण्यात आलं. 6वं उपोषण 17 सप्टेंबर ते 24 सप्टेंबर दरम्यान करण्यात आलं. सरकारकडून कोणत्याच मागण्या मान्य न झाल्याने विदर्भ, मराठवाडा, खानदेश, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र या भागांचे मनोज जरांगे यांनी 3-3 वेळा दौरे केले. अखेर सरकार याबद्दल गांभीर्य दाखवत नसल्याचं कारण देत जरांगेंनी 25 जानेवारी
ते 30 जानेवारी या दरम्यान उपोषण केलं आणि मग 4 महिन्यापूर्वी अर्थात एप्रिल महिन्यात 29 ऑगस्टला मुंबईच्या आंदोलनाची घोषणा केली। ही 2 वर्षाच्या जरांगेंच्या आंदोलनाची टाइमलाईन आहे। या दरम्यान अनेकदा सरकार विरुद्ध जरांगे, आमदार विरुद्ध जरांगे, ओबीसी नेते विरुद्ध जरांगे असे अनेक वाद पाहायला मिळाले। याचबरोबर आणखी एक मुद्दा उपस्थित राहतो तो म्हणजे मराठा समाजाचे अनेक आमदार, खासदार, मंत्री असूनही गेल्या कित्येक वर्षात त्यांना मराठा समाजाला आरक्षण देणं शक्य झालं नाही। पण मग एका सामान्य माणसानं सुरू केलेल्या या आंदोलनाला हे प्रश्न उभे राहिले। समाजाला एकत्र केलं गेलं, सरकारला झुकवायला भाग पाडलं आणि म्हणूनच सगळा मराठा समाज आज मनोज जरांगेंच्या पाठीमागे आहे। कारण सामान्य कुटुंबातून आलेले जरांगे यांनी लोकांचा विश्वास हळूहळू संपादित केला। 2024च्या मुंबईतील आंदोलनाला मिळालेला मोठा पाठिंबा, त्यानंतर काढण्यात आलेला जी.आर यामुळे विश्वास आणखी दृढ झाला। म्हणून आजही 2 वर्षानंतरही मनोज जरांगेंच्या आंदोलनाला तितकाच नव्हे तर त्याहून जास्त प्रतिसाद आणि गर्दी दिसून येते। आता मुंबईत धडकलेलं हे आंदोलन अधिकाधिक तीव्र होत चाललंय। आज दिनांक 29 ऑगस्ट 2025 म्हणजेच नेमकं 2 वर्षापूर्वी अर्थात 29 ऑगस्ट 2023 रोजी आंतरवाली सराटी येथून मनोज जरांगेंनी उपोषण करून मराठा आरक्षणाची मागणी तीव्र केली होती। त्या मागणीला, त्या उपोषणाला आज 2 वर्ष पूर्ण होत असताना 29 ऑगस्ट हीच तारीख आंदोलनासाठी निवडली गेली असल्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे आजच्या 29 ऑगस्टला तरी 2 वर्षानंतर तरी वेगळा इतिहास लिहिला जाणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। दरम्यान या सगळ्यावर तुमचं मत काय कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक, शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी आवर्जून कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका।